आणि एक वेगळी बातमी आहे कोल्हापूरमधून। कोल्हापूरमध्ये गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे। घरामध्ये खड्डा करून हे धार्मिक विधी पार पाडले जात होते। राधानगरी तालुक्यातल्या कौलव गावामध्ये हा सगळा धक्कादायक प्रकार घडलेला आहे। विजय केसरकर आपले प्रतिनिधी अपडेट देतील। विजय, नेमकं काय घडलंय? अमोल, अतिशय धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल। कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी तालुक्यातील कौलव या ठिकाणी घडलेली आहे। घरामध्ये भला मोठा खड्डा काढला होता आणि त्या ठिकाणी विविध प्रकारचे धार्मिक विधी आहेत ते करायला सुरुवात होती। रात्रीच्या वेळी हे सगळे विधी सुरू होते, त्यामुळे या ठिकाणी नरबळी देण्याचा प्रयत्न होता की काय अशा पद्धतीचा संशय आहे तो गावकऱ्यांना आला। तिथले सरपंच आहेत आणि काही सामाजिक कार्यकर्ते आहेत ते त्या ठिकाणी घरामध्ये पोहोचले आणि या ठिकाणी हा सगळा प्रकार आहे तो त्यांनी थांबवला। या सगळ्या या प्रकारामुळे जो मांत्रिक होता कराडचा त्याच्यावरती गुन्हा झालेला आहे। नरबळी आणि जादूटोणा कायद्याअंतर्गत हा गुन्हा आहे तो दाखल झाला आहे। त्याच्याबरोबर आणखी 6 जणांच्यावर हा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र इतका भला मोठा हा खड्डा नेमका कशासाठी काढला, काय त्या पाठीमागचा हेतू होता, या सगळ्या संदर्भातल्या चर्चा आहेत त्या आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे एक धक्कादायक प्रकार आहे तो कोल्हापूर जिल्ह्यातल्या कौलवमध्ये म्हणावा लागेल। अमोल, धन्यवाद विजय दिलेल्या या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।